नमस्कार प्रेक्षकांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड बघणार आहोत। एपिसोडच्या सुरुवातीला इकडे गुरुजी हातामध्ये पिंडदान देतात आणि आता इकडे पिंड कावळ्याला द्या असं वासंतीला सांगतात। वासंतीचा हात दुखत असल्यामुळे तिची गिरजा पण तिथे हात लावते आणि मग दोघी जणी मिळून ते पिंड कावळ्यांना ठेवतात। आणि इकडे देवीची मूर्ती दाखवली आहे। देवाचा चमत्कार आपल्याला बघायला मिळणार आहे। देवकी आणि अंगद दादा, मी अजूनही आशा सोडलेली नाही असे इकडे वासंती प्रार्थना करते आणि म्हणतात की गेली 25 वर्ष मी दरवर्षी वाट बघते की पिंडाला कावळा शिवेल आणि माझी आशा खरी ठरेल असे इकडे ते प्रार्थना करत असताना आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे। ती पिंडाला कावळा शिवणार आहे का? कारण इकडे वसंतीने प्रार्थना करून झाल्यावर गिरजासुद्धा ती प्रार्थना म्हणजे हात जोडून उभी असते आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो देवीची परत मूर्ती दाखवली आहे आणि मग त्यानंतर इकडे आकाशामध्ये एक कावळा कावकाव करत उडत असतो। त्या पिंडाच्या दिशेने येतो। एक बरोबर अजून एक कावळा थोड्याच वेळाने इकडे ओरडतो। त्यामुळे इकडे वासंती आणि गिरजाचं लक्ष त्या कावळाकडे जातं आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावर एक हास्य येतं, कारण समाधान येतं। कारण पिंडाला कावळा शिवणे हे किती महत्त्वाचं असते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर इकडे प्रेक्षकांनो वासंती आणि गिरजा असं परत बघायला लागतात आकाशामध्ये। तर अजून एक कावळा तिकडे येताना दिसतो। अशा पद्धतीने तिथे पिंडदानाच्या विधीच्या इथे कावळा येऊन बसलेला असतो आणि मग प्रेक्षकांनो अगदी काही क्षणाच्या अवधीमध्येच इथे कावळा पिंड शिवतो आणि त्याच्यामुळे इकडे वासंतीच्या चेहऱ्यावर हास्य येते। गिरजा पण हसते त्याच्याकडे बघून आणि गुरुजींना सुद्धा इकडे हसतोय। गुरुजी सुद्धा आनंदी झालेले असतात। त्यामुळे इकडे वासंतीची जी काही प्रार्थना होती, ती काही श्रद्धा होती, ती इथे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळाली असं म्हणायला हरकत नाही। गुरुजींनी सुद्धा म्हणतात, वहिनी साहेब चमत्कार झाला, तुमच्या तपाचं फळ मिळालं। तुम्हाला 25 वर्षाच्या तपाचं फळ मिळालं। आश्चर्य, आज 25 वर्षांनी पिंडाला कावळा शिवला असं इथे गुरुजी म्हणतात। तर गिरजा बघा पण अशी म्हणजे आश्चर्यचकित होऊन त्या फोटोकडे आणि त्या पिंडाला शिवलेल्या कावळांकडे असं बघते आणि प्रेक्षकांनो तिचे केस ओढतायत एका बाजूने वाऱ्याने आणि मग ती तुळशीचे पान ते दिसतंय आणि आपल्याला दाखवलं फ्लॅशबॅकमध्ये छोटी गिरजा की जिच्या कानाच्या मागे इथे तुळशीचं पान होतं। आता गिरजा असं फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे आणि गिरजासुद्धा अशी की हात जोडून अगदी अशी प्रार्थना करते। तर लगेच म्हणजे देवकी तुझ्या लेकीच्या हक्काचं तिला परत मिळणार की काय वाटतंय। नशिबाचा खेळ सुरू झालेला असं इकडे वासंतीच्या मनातल्या मनात म्हणते। आता हे नशिबाचा खेळ नेमकं काय आहे हे बघत राहण्यासाठी आता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। त्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नशीबवानचे छान छान रिव्ह्यू ऐकायला मिळतील। तर प्रेक्षकांनो इकडे नागेश्वर सगळीकडे ते पाणी कलशातून सम शिंपडत असतो। तोपर्यंत साहेब असं म्हणत पोलिसांनी आपला 2 कोटींच्या दारूचा माल पकडला अशी बातमी घेऊन त्याचा एक नोकर जो काही इथे येतो आणि सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो। कारण नागेश्वरच्या हातात तो कलश आहे जो पाण्याने भरलेला आहे। तो कलश इकडे खाली पडतो आणि तो कलश गळगळ जाऊन त्या होमावर जातो आणि होम जो आहे ना तो विझून जातो। होम इथे विझतो। आता इकडच्या गुरुजींना मात्र टेन्शन आलेलं असतं की अपशकुन झाला हो असं म्हणतात। तर इकडे प्रेक्षकांनो नागेश्वर लगेच म्हणत असतो की तिथून जातो। तर गुरुजी म्हणतात, अहो अनिष्ट घडलं, अनर्थ ओढवणार आहे। तर नागेश्वर म्हणतात, तोंड सांभाळून बोला गुरुजी। आता गुरुजी म्हणतात, मी आता काहीच सांभाळू शकत नाही साहेब, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की ग्रह फिरलेले आहेत तुमचे असं नागेश्वरला ते गुरुजी ओढून सांगतात। गुरुजी पुढे म्हणतात, तुमच्या नशिबाचे फासे आता पलटे पडणार आहे। अहो देवीचा संकेत आहे। तर नागेश्वर चिडून त्या गुरुजींना म्हणतो, एक गप, आणि मग त्याच्यानंतर कोणी खबर दिली त्या माणसाला शोधा असं म्हणत त्या नोकरांना सांगतात आणि 1 तासाच्या आत तो माणूस आमच्यासमोर पाहिजे। आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडे वासंती आली। आता नागेश्वरच्या समोर नेमकं काय घडणार आहे बघूया आपण। कारण नागेश्वर म्हणतो, घरभेदाचं काय करायचं हे आम्ही बघतो। तर प्रेक्षकांनो इकडे आता शाळेच्या इथे मैदानामध्ये ना सगळे खेळताय। हा मोनू वगैरे खेळतो क्रिकेट। तर आता तिकडे आपली गिरजा जाते हाक मारत, मोनू इकडे ये। मोनू म्हणतो, काय तायडे? तर इकडे ये पटकन असं गिरजा म्हणते। बॅटिंग चालू आहे ना, तर नको नंतर येतो। तर तोपर्यंत गिरजा म्हणते, अरे मला उशीर होतो ना, ये ना मोनू, आल्यानंतर बघ काय घडतंय। तर काय तायडे? तर गिरजाने त्या मोनूसाठी टी-शर्ट आणलंय, बरोबर तुझ्या मापाचं असं म्हणते। ती टी-शर्ट लावून बघते, कसं आहे बघ? तर एकदम आईस शपथ आहे, आवडला ना असं गिरजा विचारते। तर मोनू हो म्हणते आणि मग तिथल्या तिथेच त्याचा तो शर्ट जुना काढून नवीन टी-शर्ट घालतो
तो मोनू. आणि मग एवढा वेळ का लागला तुला यायला असं मोनू विचारतो. तर सगुणा मावशीने घाटावर सोडलं असं. तिथे एक मावशी भेटल्या होत्या, त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला असं गिरजा सांगते मोनूला. लगेच कोण मावशी? तर गिरजा म्हणते, अरे माहिती नाही रे, मी नाव नाही विचारलं खरं, पण ना पहिल्यांदाच भेटल्या होत्या, पण आधीपासून ओळख असं वाटलं मला. तर लगेच मोनू म्हणतो, तुझी ना सगळ्यासोबतच ओळख आहे, तर काहीतरी भलं केलं असणार तू त्यांचं, ठीक आहे असं म्हणू लागतो. पुढे म्हणतो आणि म्हणतो, चल माझं झालं आता, चल आपण तुझ्यासाठी ड्रेस घेऊया असं मोनू म्हणतो. तर गिरजा म्हणते, चल आला मोठा ड्रेस घेणारा माझ्यासाठी, पण मला एक सांग, मी जेव्हा कुणासाठी तरी नवीन कपडे घेऊन येतो तेव्हा आई शपथ असा उड्या कोण मारतं? आणि मग मोनू म्हणतो आणि मग उड्या मारायला लागतो. तर गिरजा म्हणते, हो हो, आणि मोन्याकडे बघून म्हणतो, मोन्या अरे मला तुझ्याकडे बघितलं ना की माझ्या आयुष्यातले सगळे दुःख वेदना अशा एका झटक्यात गायब झाल्यासारख्या जातात आणि निघून जातात रे. असं म्हणायला गाल बिल कोण सट्ट्याने म्हणते, किती झकास दिसते मग तिला या टी शर्ट. लगेच मोनू म्हणतो, पण मला बघायचं आहे. तर गिरजा म्हणते, अरे बघ की आरशात, असं म्हणत ना गाडीजवळ आरशात बघतो. बरं मोनू आणि आरशात बघत असताना टी शर्ट विशर्ट असं छान ओढतोय. तर गिरजा त्याला बघून हसते. एक एक नाटक बघून तर ताई आई शपथ लई भारी आहे असं म्हणेपर्यंत इकडे प्रेक्षकांनो काय होतंय बघा, एक गाडी जाते आणि ती गाडी जाताना इकडे मोनूच्या तोंडावर टी शर्टवर जोरात चिखल उडते. आणि मग गिरजा म्हणते, एक गाडी चालवायची अक्कल नाही का गं? आणि आता प्रेक्षकांनो होणार आहे एक एंट्री जबरदस्त अशी, आणि बघा ती कोणाची ती तुम्हाला सुद्धा कळेलच ती एंट्री कोणाची. तर हे मोनू अरे बाळा डोळ्यात नाही ना गेलं असं म्हणत गिरजा त्याच्या जवळ जाते. आणि असं म्हणत गिरजा त्याच्या जवळ जाते, त्याचं चेहरा स्वच्छ करते हाताने. तर मोनू म्हणते, पण नवीन टी शर्ट खराब झालं ना तायडे. गिरजा म्हणते, असू दे बाळा, आता धुऊया आपण ते. आणि इकडे ना ती गाडी जो आवाज ऐकून थांबली ती गाडी रिवर्स घेते. आणि आता प्रेक्षकांनो रिवर्स घेत घेत गाडी येते गिरजाजवळ आणि मोनूजवळ. आणि ती गाडीतली व्यक्ती कोण? तर कारण इकडे गिरजाला मोनू म्हणतो, तायडे ती गाडी परत यायला लागली. आणि आता सगळ्याच लक्ष त्या गाडीकडे बरं का. मोनूच्या मित्रांचं बाकी सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे. आणि आता गिरजासुद्धा बघते कोण आहे. तर गाडीतली व्यक्ती जी बसली आहे अशी अगदी एका हाताने आपला असा म्हणजे खिडकीचा तो काळा पडदा आहे तो बाजूला करते, खिडकीत लावलेला आहे, आणि मग गाडीवरून उतरते. अशी रीतीने एंट्री झालेली आहे उर्वशीची, म्हणजे रुद्र प्रतापची ती आत्या असते आणि नागेश्वरची बहीण आणि आपल्या खलनायिका असं म्हणायला हरकत नाही. आणि डोळे बघा कसे, अगदी म्युझिक पण असं एक नंबर लावलं आहे ना प्रेक्षकांनो, की तुम्ही ऐकलं ना तर बिलकुल नशीबवानच्या प्रेमातच पडून जाणार. तर आता ही उर्वशी आत्या जी कोणी आहे त्या गिरजाच्या समोर धमाकेदार एंट्रीत येऊन उभ्या राहतात. आणि गिरजा विचारतात, त्या काय बोललीस तू मला? म्हणजे उर्वशी विचारते की काय बोललीस असं म्हणून आपण गिरजा म्हणते, काय म्हणाले म्हणजे? अहो त्यांच्या नवीन टी शर्टवरती चिखल उडवला तुम्ही, राग नाही येणार का मग? असं गिरजा बोलते. तर उर्वशी डोक्याला हात बीत लावून म्हणते, असं म्हणते आणि मग बोलते, अक्कल नाही आहे असं म्हणालीस तू? काय रे बिंडोक असं म्हणताना त्या मोनूला पण उलटं बोललास उर्वशी. आणि म्हणते, नवीन टी शर्ट घालून चिखलात खेळायला कोण येतं? रस्त्यावरच्या कुत्र्यांना पण चिखल उडाला ना अंगावर तर ती भोकत बसत नाही. आणि हे ऐकून ना गिरजा बघ कशी बघते. उर्वशी पुढे म्हणते, लायकीत राहायचा. अशा दोघांची खुन्नत चालली आहे बरं का डोळ्यांनी. आणि हा एकदम पण मोनू पण ना असं बघतोय. तर गिरजा म्हणते, हे बघा आम्ही माणसं आहोत, कळलं ना तुम्हाला? तुमच्या गाडीने चिखल उडलाय आमच्या अंगावरती असं गिरजा म्हणते. तर उर्वशी बघा कशी बघते आणि हसते, म्हणते, नशीब समजा चिखलच उडलाय आणि उडवलं नाही बाकी काही. आणि हे ऐकून प्रेक्षकांनो मोनू दचकतो. तर गिरजा पण अशी एकदम रागाने बघते बरं का गिरजा आणि म्हणते, तुम्ही काय बोलला हे कळतं का तुम्हाला? हे बघा चुकायचं तुम्ही आणि आम्हाला. तोपर्यंत इकडे उर्वशी असं करून रागाने बघते आणि ओरडते. तर आता पुढे काय म्हणते, लायकीत राहायचं असं गिरजाला सारखं म्हणते. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय होते, तुमच्यासारख्या भिकारड्यासाठी ना चिल्लर ठेवते मी असं म्हणते. पर्समध्ये पैसे काढते आणि अक्षरशः फेकते त्याच्या पायावरती दोघांच्या. तर गिरजा त्यांच्याकडे बघायला लागते. गिरजाला पुढे उर्वशी म्हणते, चांगला डिटर्जंट घे आणि धुवून टाक त्याचे कपडे, युजलेस कुठली असं म्हणत परत गाडीत बसते. तोपर्यंत आता गिरजा बघते आणि ओरडते आणि थांबते. ओ थांबा हो मॅडम असं सांगते. आणि आता प्रेक्षकांनो गिरजाने आपली पर्स काढून ना इकडे देते. घर मोनू असं
असं म्हणते आणि पुढे काय करते बघा. गिरिजा अशी ना दगड घ्यायला जाते, तिथे पडलेला असतो तो दगड हातात उचलते आणि इकडे उर्वशीचा हात धाबादणा आणलाय. ती म्हणते, ए बाजूला, माझ्या गाडीला काही झालं ना तर मागे हो, असं म्हणत ना गाडीला जाऊन उर्वशी धरलंय आणि ती म्हणते, ए माझ्या गाडीला काही होता कामा नाही म्हणून सारखं सांगते. तर आता दगड आता कुणाच्या हातात आहे बरं, तर गिरजेच्या हातात. आणि आता गिरजा काय करते, एकदम मोनूकडे बघते आणि एकदा उर्वशीकडे बघते आणि तो दगड जो काही हातात घेतलेला आहे तिनं, तो हातातला दगड असा घेते आणि चिखलामध्ये फेकते. मोनूच्या अंगावर उडाला त्या चिखलामध्ये आणि त्या पाण्यामध्ये तो दगड फेकते, खाडकन टाकते. त्यामुळे आता जी चिखल आहे ना ते इकडे उर्वशीच्या तोंडावर, गाडीवर आणि साडीवर उडते. तर आता पुढे काय, तर बाकी सगळेजण त्या उर्वशीला हसत असतात. तर मोलू बाकीच्या बायका सगळ्या इकडे हसायला लागतात, हे करून जोर जोरात. आणि आता उर्वशी असं सण राग येतो असं भरपूर. आता गिरजा बघायचं जसाच तसं उत्तर दिलं या गिरजाने उर्वशीला. तेव्हा त्यामुळे आता गिरजा पुढे आली, ओढणी वगैरे सरकी केली आणि त्याच तिच्या अंगावर बघा कसा चिखल वगैरे लागलेला आहे. उर्वशीच्या अंगावर मोलू तर पोट धरून इकडे हसतोय. तिने जसं केलेलं असतं मोलूच्या बाबतीत तसंच झालेलं आहे बिलकुल आत्याच्या बाबतीत. आणि पुढे काय घडणार, तर उर्वशी विचारते, हाऊ डे यू, सोडणार नाही मी तुला, लाईक ही माहीत आहे नाही का तुला, कोण आहे मी, असं इतकं ओढून बोलते. तर आणि राग बघा ना कसा दाखवते. गिरजा पुढे म्हणते, नाही तुम्ही कोण आहे माहीत नाही मला, आणि माणूस म्हणून तुम्ही कशा आहात नाही मला चांगलंच कळालेलं आहे, असं सांगते. मोनूकडे बघत पर्स घेते आणि आपल्या पर्समधले पैसे घेते. आणि आता पुढे काय, हातात जे काही तिच्या हातात पैसे असतात ते पैसे घेतल्यानंतर ती एकदा उर्वशीकडे बघते आणि ते पैसे तिच्या अंगावरती फेकते. तर पैशांना नमस्कार करते. आता उर्वशी बघते गिरजाकडे, तिला सुद्धा कळत नाही की नेमकं आता ही काय करणार. किंवा गिरजा पैसे उचलते आणि पैसे हातात धरते आणि गिरजा हातात धरून इकडे उर्वशीला दाखवते, तिच्या हातामध्ये ठेवते, म्हणते हे घ्या. आणि मग सांगते ती उर्वशीला, कष्टाची कमाई आहे, हा एक चांगली वॉशिंग पावडर घ्या आणि आधी तुमच्या कपड्यांचे आणि मग तुमच्या जमलं तर डोक्याचे काही घाणेरडे विचार आहेत ना ते धुवून टाका, बघा तुम्हाला जमतंय का. या उर्वशीने जसं उत्तर दिलेलं असतं तसंच उत्तर आता गिरजाने उर्वशीला दिलेलं असतं. तर आता इकडे उर्वशी बघ कशी बघते याच्याकडे, म्हणते उर्वशी नाव आहे माझं, ही उर्वशी कोणाची उधारी बाकी ठेवत नाही असं म्हणते. आणि आता पुढे काय घडतं बघूया. तर प्रेक्षकांनी इकडे नागेश्वर वासंतीला जवळजवळ ओढत ढकलत असं आणते आणि बेडवर असा आपटतो. आणि इकडे वासंती बिचारी बोलते, हाताला लागते जोरात त्याच्यामुळे, आणि ती अशी म्हणजे कळवळते, हात दुखते ना म्हणून. तर आता प्रेक्षकांनो नागेश्वर तिचा दुसरा हात धरतो आणि दुसरा हात इथे मागे धरून पिळगाळतो. तर वासंती म्हणते, सोडा, मला लागले. तर ते तुम्ही जे गाडले ते उकरायला गेलात ना, आणि तुमच्या कपाळावरचं कुंकू टिकावं म्हणून तुम्ही इकडे होम हवन करतो आणि तुम्ही तिकडे जाऊन अंगद आणि देवकीचं श्राद्ध घालत बसला होय, आणि बाहेरच्या कोणी आमच्याशी गद्दारी केली ना तर ती तो कोणालाच दिसत नाही, पण तुमच्यासारख्या घरभेदांचं काय करायचं ते मला कळत नाही, असं म्हणत जोरात हात पिरगावते. तर नागेश्वर पुढे म्हणते, दरवर्षी आम्ही तुम्हाला समजावतो, तर गेल्या वर्षी फुटलं परत तुम्ही तेच करता. आमच्या रुद्राच्या आई नसताना तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या तेरव्याचं जेवण अख्ख्या गावाला घातलं असतं मी. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका, असं म्हणत जोरात हात पिरगाळतो. आणि इकडे वासंती अशी ओरडते आणि तेवढ्यातच ना एंट्री झालेली आहे रुद्रची. रुद्रप्रताप येऊन हाक मारतो, आई साहेब तुम्ही ठीक आहात ना, असा आवाज आलाय. त्यामुळे आता पुढे काय घडतं बघूया. तर तोपर्यंत गिरजा आणि मोनू आपल्या घराजवळ पोचले. तर इकडे मोनूला प्रश्न पडलाय आता की आपलं घर उघडं कसं. तो गिरजाला म्हणतो, ताई आपलं घर उघडं कसं. तर आता दोघं पण असं ना संशयाने घराकडे बघताय. आता नेमकं काय घडणार. तर घरात गेल्यानंतर बघून म्हणजे टेन्शनच आलं गिरजाला विचार करून. गिरजा इथे म्हणत असते, बाबांना तर गॅरेजमध्ये जायला सांगितलं होतं, घरात कोण आहे चल बघू. आता म्हणत धावत आता दोघंच सुद्धा घरामध्ये जाता. आता घरात आल्यानंतर तिच्या बाबांना ज्या अवस्थेमध्ये बघतायत ना दोघं पण, ते जाणून दोघांना धक्काच बसतो. कारण बाजूला अशी बिर्याणी वगैरे सांडलेली, दारूची बाटली पडलेली, हे सगळं बघून गिरजा अशी चक्कर यायला लागते बिचारीला. आता खरंच डेंजर आहे गिरजाचं सुद्धा. तोपर्यंत अरे चिरंजीव या की असं म्हणत नागेश्वर लगेच आपलं रूप बदलतात. तर आईसाहेब ओरडत का होते असं रुद्रप्रताप विचारतात. तर लगेच नागेश्वर म्हणतात, अहो काय सांगायचं, कुठेतरी गेल्या होत्या बाहेर, तिथं काय त्यांच्या हाताला लागलं म्हणे. मी म्हटलं किती लागलं दाखवा, तर दवाखान्याला दाखवायला तयार नाही. रुद्रप्रताप लगेच आपल्या बाबाकडे बघतो आणि हसतो आणि आईकडे बघतो आणि म्हणतो, आईसाहेब अहो दाखवा बाबांना, बघू तुम्हाला कुठे लागले. तर चिरंजी, अहो आम्ही काय फार नसलं लागलं, काय औषध पाणी करू.
आम्ही काय असेल ना कशाला काळजी करताय, तुम्ही मी असतात तर असंच लगेच नागेश्वर म्हणतो. तर लगेच रुद्रप्रताप पण म्हणतात, बाबा तुम्ही असताना आम्हाला कसली काळजी, तर विषय आहे का, असं म्हणत नागेश्वर म्हणतात. तोपर्यंत ना जोरात गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज येतो इकडे. आणि मग इकडे कळतं रुद्रप्रतापला की आत्या आली. तर रुद्रप्रताप नागेश्वरला म्हणतात, आत्या आली. तर नागेश्वर पण म्हणतात, आल्या आत्याबाई आल्या, तुमचं नाव स्वागत आहे. तर तुमचा चेहरा नाही बघितला तर धोक्यावर घेतली, ते वारा डोक्यावर घेतली. त्या आईसाहेब बघू द्या बाबांना जरा, असं म्हटलं रुद्रप्रताप आईसाहेबांना समजत. आणि प्लीज तुम्ही काळजी घ्या असं म्हणतात. तर रुद्र तिकडून निघून गेला. तर इकडे प्रेक्षकांनो गिरजा आणि मोनू दोघं पण बाबांजवळ जातात. काय करून ठेवलं असं म्हणतात. सगळं अवतार उठवतात. तर मोनू म्हणतो, ए उठ बाबा उठ, अरे उठ लवकर उठ, असं म्हणत दोघे जण त्यांना उचलत असतात. तर दोघांनी ते उचलत नाही हे असं म्हणत ओरडतात. आता प्रेक्षकांनो मोनू डोक्यालाच हात लावून घेतो. माझी चूक. गिरजा त्यांच्याकडे बघायला लागते म्हणजे विचारते. मोनू म्हणतो, मी सांगितलं नाही याला तुझा बर्थडे आहे असं म्हणून केली पार्टी असं म्हणत. इकडे मोनू म्हणतो. तर गिरजा म्हणतो, अरे पण हे बिर्याणी वगैरे एवढे पैसे आले कुठून त्यांच्याकडे. तर आता दोघींनाही प्रश्न तोच पडला की गिरजा इथे हाक मारते, बाबा हो बाबा उठा असं करत. तोपर्यंत मोनू म्हणते, अरे तुझे लपवलेले पैसे बघ, गिरजाला म्हणतो. आणि मग गिरजा डोक्यात प्रकाश पडतो. अरे देवा बघते, म्हणत असते. गिरजा उठते, वरची पेटी काढते, त्या पेटीमध्ये पैसे आहेत का बघते. तर त्या पेटीमध्ये पैसे तसेच आहेत. आणि तोपर्यंत पेटीतले पैसे तर इथे आहेत तसेच आहेत. तर आता प्रेक्षकांनो कपाटात बघते. असं गिरजा कपाट चेक करायला लागते. कपाट उघडून बघते तर कपाट लॉक आहे. मग आता घेतले कुठून यांनी पैसे, असा प्रश्न गिरजाला पडला. तर ह्यांना शुद्धीवर आणायला पाणी आणते असं म्हणत गिरजा आतमध्ये जाते स्वयंपाकघरात. आणि मग ती पाणी घेऊन येते. तर काही बघते तोपर्यंत तिथे प्रेक्षकांनो ती शॉकच झालेली असते. तर गिरजाच त्या बाबांनी ते गॅस शेगडीच गायब करून टाकलेली असते. अरे देवा, म्हणजे आता गिरजा गॅस शेगडी आहे बघते, सिलेंडर सगळं तिथलं गायब केलेलं असतं. तर असंच चाललंय असं. आता इथे नागेश्वर परत इकडे वासंती चसा फिरवतो तिला जोरमध्ये. आणि आता काय म्हणतो बघा, काय त्रिक करायचं काय आम्हाला असं विचारतो. आणि म्हणतो, आपल्यातले जे काही सिक्रेट आहे ना ते जर का चिरंजीवांना कळाले ना तर तुम्ही तुमच्या जीवाला मुकलाच, पण त्याआधी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या चिरंजीवाचा नरडीचा घोट घेईल हा नागेश्वर, अशी धमकी दिली या नागेश्वरने. आणि आता प्रेक्षकांनो नागेश्वर पुढे म्हणतो, हा मला नाही फरक पडत, मला काय फरक पडत नाही, कोण माझ्या रक्ताचा आहे का परका आहे, या जगात फक्त या नागेश्वर एकाच माणसावर प्रेम करतो आणि ते म्हणजे स्वतःवर. नागेश्वर स्वतःच प्रेम करतो, विसरायचं नाही कधी असं म्हणत. आता नागेश्वरने सांगितलेलं बरं या वासंतीला. आणि परत तो ढकलून देतो बेडवरती वसंतीला आणि तिकडनं निघून जातो. तर या नागेश्वरचं रूप बरंच डेंजर दाखवलेलं आहे, पण खूप छान त्याची ॲक्टिंगसुद्धा आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं की खरंच नागेश्वरची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटते ना, मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि स्वतःच्याच मुलाला सुद्धा मारायला कमी करणार नाही हा नागेश्वर, अशी धमकी दिली आणि वसंतीला तर ढकलून दिलं. आता पुढे काय, तर वासंती तर बिचारी कळवळते. तर इकडे हा तेवढाच करून घ्या, जेवढे सांगितले तेवढं करून घ्या असं म्हणत असते. ते नोकर बोलत असतात. तोपर्यंत रुद्रप्रताप इकडे हाका मारत येतो, आत्या आत्या असं बोलत. श्वास लावला, आत्या कुठे आहे, तर आता आलेल्या होय, अहो त्यांच्या गाडीचा आवाज नाही ऐकलाय काय तुम्ही असं म्हणतात. इकडे रुद्रप्रताप म्हणतो, तोपर्यंत आत्या आलेली आहे, आता अशी हाक मारते. रुद्र हाक मारते तर तिचा अवतार जो काही बघतो तो बघून इकडे रुद्रप्रताप जास्तच चिडतो. आणि रुद्र अरे असं म्हणून उर्वशी पुढे येतो. आता म्हणते की कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं बघ. असं इथे उर्वशी म्हणत असते, तुझ्या अंगावर चिखल का उडाला असं लगेच ना इकडे रुद्रप्रताप विचारतो. तर उर्वशीला ते आठवतं की कसा तिच्या अंगावर चिखल उडवला त्या मुलीने. आणि उर्वशी आता रुद्राला काय सांगते ते बघा. आणि हे सगळ्याच इकडे नागेश्वर बाहेरून येऊन ऐकतो. आणि त्याच्यानंतर रुद्र गेल्यानंतर नागेश्वर उर्वशीला काय सांग हे सुद्धा बघा. तर आता त्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा. प्रेक्षकांना इकडे उर्वशी सांगते की 1-2 मिनिटासाठी मार्केटमध्ये उतरले होते तर एक गाडी आली आणि चिखल उडून गेली. तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, कुठली गाडी होती ती असं विचारते. नंबर बघितला होतास का तू, अरे चूक माझीच होती अशी लगेच उर्वशी म्हणते. मी असं मध्येच उतरायला नको होतं, आता तुझ्या अंगावर कोणी चिखल उडून जाऊ शकत नाही. सुभानराव जरा SP साहेबांना फोन करा, गाडी कुठली आहे शोधून काढा असं लगेच रुद्रप्रताप म्हणतो. तर उर्वशी म्हणते, रुद्र अरे आई की ना आपण गाडी नक्कीच शोधून काढू, पण इथे मी आता बऱ्याच दिवसांनी आले आहे की नाही, मग
मग मला भेटायला सोडून तू त्या माणसाला शोधायला जाणार आहेस का, असं उर्वशी आत्या गोड गोड बोलता. बरं, या रुद्रप्रतापशी तर रुद्रप्रताप चुकला असं म्हणत जातो, तोपर्यंत उर्वशीच लक्ष जातं इकडे नागेश्वरकडे आणि त्यामुळे इथे गप्प बसते. तर रुद्रला इकडे पर्स आणशील का असं म्हणत पाठवते, स्वतः आणायला जाते असं म्हणत सांगते. पण रुद्र म्हणतो की मी आणतो ती पर्स. आणि आता रुद्र बाहेर गेल्यानंतर ओ दीदी असं म्हणत नागेश्वर पुढे येतो. आणि मग आता पुढे काय, दीदींना कसं बोलतात ते काय, दीदी असं म्हणत नागेश्वर आता पुढे आलेला असतो. उर्वशी बोलायला लागते आणि मग तिच्याकडे बघते आणि म्हणते नेमकं काय झालं. तर प्रेक्षकांनो, उर्वशी एकदा रुद्र गेलाय त्या दिशेला बघते आणि नागेश्वरकडे बघते. तर नागेश्वर म्हणते दीदी आता चिरंजीवासमोर त्याचं का सासूतपणाचा आव आणणार होता ना, तो सोडा आणि आम्हाला खरं खरंच सांगा काय झालं. असं नागेश्वर म्हटल्यावर उर्वशी म्हणते बघा दादासाहेब, तुमच्या बहिणीचा खूप मोठा अपमान झाला आणि तो 4 चौघात झालाय. नागेश्वर म्हणतात कोणी केलाय. तर इथे उर्वशी म्हणते दीड दमडीच्या पोरीने मुद्दामून चिखल उडवला तिने माझ्या अंगावरती, तर चौघात वाटले तसं बोलली मला. तर इथंच हा एपिसोड पूर्ण झालेला आहे प्रेक्षकांनो. अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.